आणि ते चालले ना आम्ही चाललो म्हणे, आमची काही मंडळी आम्ही होतो म्हणे. तर एक सिनेमाचं गाणं होतं, का ते कोणतं बा, ओ जाने वाले रुख जा, हे एक सिनेमाचं गाणं. ते पुढचं सिनेमा म्हणत ते सिनेमाचं गाणं म्हणत चाललं म्हणे पुढलं. त्या स्टेजवर मी तयार केलं एक भजन म्हणे. महाराज सांगे आपल्यानं, अरे सीधा चल जाने वाले सीधा चल, धोखे के तट्टे में मत जा, धोका ही खाएगा आखरी, विषयों के भट्टे में मत जा. तिथं भजन केलं त्या स्टेजवर म्हटलं म्हणे. असे महाराज सांगे. आता असं प्रत्येक गोष्ट सांगे महाराज. जपानमध्ये गेलो तर हर देश में तू हर भेष में तू, तेरा नाम अनेक तू एक, त्याच ठिकाणी भजन तयार केलं. म्हणजे महाराजाला एवढी सरस्वती प्रसन्न होती, ताबडतोब भजन तयार केलं. त्यानं सांगितलं होतं का ते भजनाचं म्हणजे त्याला भयंकर झालं. त्याचा इतिहास जर आपण वाचला ना तर खरोखर झालंच कसं असं वाटतंय. दुसरा तिसरा वर्ग शिकणारा माणूस आज कोण्या पदवीवर गेला. महाराजाचं गांधीचं मौन सोडलं होतं महाराजानं, उपवास धरला महात्मा गांधीजीचा. त्यावेळी महाराज तिथे गेले, बसले बैठकीत. महाराज गांधीजींना सांगितलं का तुकडोजी महाराज आले आहे. अरे म्हणे ते महाराजांना काम याच्यावर लिहून दिलं, एखादी भजन म्हणायला लावा. तुकडोजी महाराज आले, महाराजांनी त्याचं भजन म्हटलं. एवढं त्या गांधीजीला आवडलं भजन, ते महाराजही सांगे आपल्या तोंडानं. महाराज इतकं भजन आवडलं का महाराजाचं मौन सुटूनच गेलं. गांधीजी बाबाचं मौनच सोडलं. अरे और कहो बोले, और कहो, जोर जोर से टाळ्या वाजून और कहो. म्हणजे महाराज मौन धरलं होतं, इतकी शक्ती होती असे सांगितले महाराज. मी शिक्षक होतो. 48 महाराज ठीक आहे, गावाला कीर्तन झालं म्हणून मी बिलकुल महाराज आले तेव्हापासून त्याचं पुस्तक सोडलं नाही. मी पाय दाबीन, अंग दाबून देईन, तेल लावून देईन, तोंडवाळे पाणी देईन, आंघोळी पाणी देईन. होते मला देणारे, पण जाणून बुजून आपण संतांचा आपण कवा जेव्हा करणार वृत्ती होती आपली. म्हणून ती महाराज चांगली संगत झाली. आणि मग महाराजांना सांगितलं, माझाही मुलं वाजत नव्हते. हे त्याने कथा सांगितली म्हणलंय का मास्तर मला विष पाजलं होतं, ते मला नव्हतं माहिती. मी ते मुलं वाचत नव्हते म्हणून मी आपल्या बुढीला म्हणलं, दे पाहिलं पोरग म्हणलं वाचत. असं पाहिलं, ज्ञानी होते ना, संत होते. गुरुजी म्हणे हा तुमचा नाही म्हणे, काही दिवसांनी आई जाणार म्हणे, जाऊ द्या. आपण केला उद्देश का त्याच्या नशिबानं वाचल बाह्या नाही राहिला तो. 5-6 महिन्यात तोही गेला. अच्छा, असे महाराजांनी काही अनुभव सांगितले. अशा गोष्टी झाल्या नाही का? पुन्हा आणखी भेट झाली का कधी त्याच्यानंतर? त्याच्यानंतर आणखी पुन्हा कधी भेट झाली का? भेटी झाल्या का? मग काही त्याच्यानंतर काही घडना झाली. अच्छा अच्छा, फक्त ते त्याच वर्षी झाली. मग ते तुमच्या भागामध्ये कीर्तन वगैरे करायला यायचे, भजन कीर्तन वगैरे करायला यायचे महाराज. म्हणजे तुमच्या भागामध्ये पुन्हा कीर्तन वगैरे करायला यायची तेव्हा तुमची भेट झाली? अच्छा, असं कीर्तनाला गेलो. पण खरंच येतं म्हणजे महाराज संगतीने त्याच गावाला फक्त झाले. अच्छा, 100 मग आता बाकीच्या बहुताल खेळ महाराज कीर्तनाला जाऊ नये. अच्छा, जात होते नाही का? बाकी त्या गावाला प्रत्यक्ष महाराजाच्या अंगाला हात लावणं, पाय दाबणं, काही सेवा करणं, हे त्या गावाला घडलं गेलं आपल्याकडून. म्हणूनच त्यांनी म्हटलं, गुरुजी ज्या ज्या गावाला तुम्ही जाल शिक्षक म्हणून त्या गावाला प्रार्थना ओपन करा. सामुदायिक प्रार्थना पोराला ज्ञान शिकवा. तसं मी एका शाळेमध्ये केलं, अजूनही त्या शाळेत ते चालूच आहे. अच्छा, शेलू शाळेमध्ये पोरं मग हाताखालीच होते. पोरं संध्याकाळी 5ची घंटी झाली का पोरांना दप्तर ठेवलं बाजूले, ठेवले पोरांना दप्तर, बसा रांगे, लावा, ध्यान करा. आणि मग ना मी म्हणतो पुढं तुम्ही मागव म्हणा. मग आता हरे प्रार्थना गुरुदेवचे तेच पोराला ध्यान लागून गेलं. आज चालू आहे प्रार्थना, तेच पोरं करत आहे प्रार्थना. तो वयस्कर झाले. असं आहे.
काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेस पक्ष म्हणा काही म्हणा, हा म्हणून माझी बदली म्हणे यातली त्याचं नेऊन टाकन म्हणलं हा 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 विरोधानं. हा म्हणून मी भगवी टोपी आज नाही लावत. हा मी नोकरी संपली का भगव्या टोपीशिवाय राहणार नाही. अरे वा क्या बात आहे. बस ज्या दिवशी माझी रिटायर देतात मी तारीख झाली हा त्यातून रिकामा झालो हा आणि त्यावेळेस मी भगवी टोपी लावलं. अच्छा. भगवी टोपीच माझ्या डोक्यात आहे. अच्छा आता नाही कमी केली. हा ते टोपी घातली हा. कुठेही मी जाईल तर हा टोपी जाईल. रिटायर्ड झाल्यानंतरच भगवी टोपी लावली तुम्ही. रिटायर झाल्यावरच अच्छा कोणाही चोरी केली जाईल तर भगवी टोपी घालून हा कोणी केली राव बोडके पण हा. टोपी शिवाय नाही हा असा हे महाराजांनी सांगितलं होतं. हा हो हो बोलो त्याला या हो, या बसा ते नाही माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. खूप चांगला इव्हेंट आहे माझ्यासाठी.